देण्याचं कारण मला कळायला हवं. यालाही तसंच कारण आहे. ऐकूया. तुम्हाला आम्ही करखंडणी देऊ इच्छित नाही. कारण हे चंद्रपूरचं राज्य तुमच्या मांडीच्या होतं, पण आता हे चंद्रपूरचं राज्य स्वातंत्र्य करायचं. चंद्रकांत, मागचे दिवस विसरलास काय? अरे मागील गोष्टी विसरून चालत नाही, थोडी तरी जाण ठेवावी लागते. आणि जर मागील गोष्टीची जाण जर का एखाद्याने ठेवली तरच पुढचे दिवस आपले चांगले घडतात आणि भविष्य उज्ज्वल घडत असतं. जर मागे जर पाहायला विसरलास तर पुढचा मार्ग दिसणार नाही. मस्त बोलला, पण मागील प्रसंग वेगळा होता. त्यावेळी तुमच्या पराक्रमाच्या समोर माझे पराक्रम कुठंतरी फोन करते. म्हणजे तो प्रसंग समजला तर तुला. पण आता ते होणार नाही. कारण तसंच कारण आहे. कारण ऐकूया. कारण एवढे वर्ष मी तुमच्या मांडलित्वाखाली होतो आणि तेच मांडलित्व मी का स्वीकारलं यालाही तसंच कारण आहे. कारण तुमच्या सानिध्यात राहून तुमची कमकुवत बाजू मी जाणली आणि त्याच तुमच्या कमकुवत बाजूवर हवा घालण्यासाठी इतकी वर्ष मी शांत बसलो. आता मी शांत बसणार नव्हे. ही तुझी बाजू तू मांडतोयस की बाजू मारतोयस? चंद्रकांत, प्रसंग तुला आठवला, पण तू म्हणतोयस की हे आपला जे करत आहे ते मुद्दाम करतोयस. अरे त्यावेळी तू ते मुद्दाम केलं नाही याची खात्री मला आहे. कारण माझ्या समोर तुझे पराक्रम फरक होते. तुझं शस्त्र भूमीवर पडलं, ज्यावेळी मी आक्रमण केलं त्यावेळी माझ्या समोर तुझा विभाव लागला नाही. माझे पाय धरले, माझ्या समोर जीवनाची भीक मागू लागलास आणि त्यावेळी मोठ्या मनानं उदारतेनं या हर्षवर्धनने तुला जीवनदान दिलं. विसरला? उचित साधायचं असतं, पुढं चालूनच उपयोगाचं नाही. ते उचित साध्यासाठी काही पावलंही पाठी घ्यावी लागतात आणि त्यावेळी मी तेच केलं, पण आता ते नाही. कारण त्यावेळी तुमच्या शक्तीचं तोड मला माहित नव्हतं, पण आता त्यातला भाग नव्हे. आता तुमची कमकुवत बाजू मी जाणले, त्यामुळे सावध राहा. चुकीचा विचार तू करतोयस. अरे याच्या पूर्वी फक्त मी एकटा होतो आणि माझं सैन्य फक्त माझ्या बरोबर होतं. अरे वेड्या, आता मी एकटा नव्हे तर माझ्या समोर माझ्या सैन्याबरोबर या चारही खानात ही राज्य मी काबीज केलेले, हे सारे माझे मांडलिक राजा आहेत. अर्थात मी जर काही क्षमा केला असेल तर हे तुझं चंद्रपूर राज्य नाही सकते. लक्षात ठेव. आणि हेच कारण होतं तुम्हाला आम्ही करभार खंडणी दिली नाही. जर का मी तुम्हाला करभार खंडणी दिली नाही, तुमच्या प्रत्येक सेवकाला मी परतवणी लाविलं, मला ज्ञात होतं. त्याच करभार खंडणीच्या अभिलाषेपोटी त्यांचा राजा चालत चालत या मी रचलेल्या चक्रव्यूहात आणि अगदी तसंच झालं. अभिलाष नाही, तो माझा अधिकार आहे आणि स्वतःचा अधिकार मिळवणं म्हणजे स्वार्थ नव्हे. लक्षात ठेव. ऐक म्हणतोय, तुला या राज्यात मी तर का आणलं यालाही तसंच कारण आहे. कारण? अरे तुझ्या अधिकाराखाली कित्येक असे राज्य आहे, त्यांचं सैन्य तुझ्या समवेत आहे. पण माझा तो प्रकार नव्हे. फक्त चंद्रपूरचं सैन्य माझ्या सानिध्यात आहे. म्हणूनच युक्तीचा तेढा लावर तिला आणि तुला इथवर मी. अरे मग मी तेच म्हणतोय, ज्यावेळी मी माझ्या पराक्रमाच्या योगे करून आजूबाजूला असलेल्या साऱ्या या राजकारणाला मी काबीज करून घेतलं, माझा अधिकार मी प्रस्थापित केला, सारे माझे मांडलिक राजा बनवले. अर्थात ते माझ्या बाजूला उभं राहतील आणि तुला फायदा तुडवितील. म्हणून सांगतोय, विचार कर आणि माझी करखंडणी दे. मला राहतील ते केव्हा, ज्यावेळी या महाराजा त्याग करून तू जाऊ शकतो, पण नाही या राजमहालात. अरे तुला जिवे ठार मारण्यास म्हणजे या तुझ्या सम्राटाला आव्हान करतोय का? नीच नराधमा, हे कृष्णकाठा चंद्रकांत, स्वतःची योग्य ताकद ही तुला कळाली नाही. मग आज या सम्राटाला ललकारण्याचा प्रयत्न करतोय. मग याचे परिणाम मात्र वाईट होती. लक्षात ठेव. कोणताही होऊ नये. अरे शरदीने वर्षती गर्जती,
वर्षा वर्षातो ती सोना वेगा नीचो वदती गुरुपदेना वदती सुधोना कर्तव्य. अरे शरद ऋतुदे मेघ फक्त गर्जना करत असता तन्मध्य वर्षत नाही. तन्मग तुझ्यासारखे हे आता फक्त वर्णना करू शकतात. माझ्यासारखं शौर्य पराक्रम गाजवू शकत नाही. चंद्रकांत, अरे काका कृष्ण पिका कृष्ण को भेद पिका का करो वसंत समयात राहते काका काका हा पिका पिका हा लक्षात ठेव. अरे कावळा आणि कोकिळा दिसायला जरी रंगाने दिसली तरी वसंत ऋतू ज्यावेळी येतो त्यावेळी त्याच्या आवाजावरूनच समजली जाते. त्यामुळे वेळ घ्यावी त्यावेळी नक्कीच काय कोण काय खात्र देत आहे तो. एक वेळ कावळ्याचा स्वर हा योग्य नसतो. तो स्वर जरा विचित्र असतो. पण त्या कोकिळीच्या बुद्धिमत्ते पुढे त्या कावळ्याची बुद्धिमत्ताची तुलना तू करू नकोस. कावळं काय करतो ठाऊक आहे तुला? अरे कोकिळीच्या घरट्यात कावळं जाऊन अंडी देतो आणि त्याची पिल्लं ज्यावेळी वाढतात ना त्यावेळी ती पिल्लं काय करतात एक एक त्या कोकिळीची अंडी सहज त्या घरट्या खाली काढून फोडून टाकतात. आता तू ठरव कावळ्याची बुद्धिमत्ता काय आणि कावळ्याचा स्वर का. पण त्या कावळ्याला जरी समजलं तरी नशीब समज त्या कावळ्याने एवढं जरी केलं तरी ते तुला जमणार नाही. ते मला जमणार नाही म्हणून तुला इथवर मी आणलंय. मग काय करतो आहेस? प्रत्यक्षाला प्रमाण कशाला राजा अर्चनाचा दाखवत आहे याचा परिणाम काय या तुझ्या राज्याच्या ठिकाणी तो हो बाजूला आज आम्ही राज्य धुळीला मिळवे हस्तगत करी